नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पनेचा आज आपण पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार कल्पना निर्माण 3 या पॉईंटमधील क्षार कल्पनेच्या नोट्स पाहणार आहोत. हा टॉपिक SAQच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर पाहूयात क्षार कल्पना. त्याची परिभाषा तत्र क्षरणात क्षणनंदा क्षार म्हणजे क्षरणकर्म करणाऱ्या द्रव्यास क्षार असं म्हणतात. क्षार म्हणजे कापणे, मांसाचे क्षरण करणे किंवा क्लेदाचा नाश करणे. क्षाराचे उत्पत्तीनुसार त्याचे दोन भेद, खनिज आणि वनस्पतीज. खनिज म्हणजे त्याचं एक्झाम्पल आहे टंकन, सज्जिक क्षार आणि वनस्पतीचं एक्झाम्पल आहे यवक क्षार आणि अपामार्ग क्षार. खनिज म्हणजे जे खनिज द्रव्यांपासून प्राप्त केले जाते आणि वनस्पतीज म्हणजे प्लांट बेस्ड जे असतात ते. त्यानंतर त्याचे वर्गानुसार भेद वर्ग आहे ते. त्यामध्ये क्षारद्वय, क्षारत्रय, क्षारपंचक आणि क्षार अष्टक. क्षारद्वयमध्ये यवक क्षार व सज्जिक क्षार. क्षारत्रयमध्ये यवक क्षार, सज्जिक क्षार व टंकन. क्षारपंचकमध्ये क्षारद्वय म्हणजे यवक क्षार, सज्जिक क्षार, त्यानंतर तीळ, पलाश आणि मुष्क हे 5. आणि क्षार अष्टकमध्ये 8 येतात. यव, सज्जिक क्षार, तीळ, पलाश, स्नुही, अपामार्ग, चिंच व अर्क. तर हे होतं त्याचं वर्गानुसार भेद. त्यानंतर आता रसशास्त्र म्हणलं तर निर्माणविधी तर येणारच. त्यामध्ये क्षार कल्पनेची निर्माणविधी पाहूयात. सुरुवातीला वनस्पतीचे काष्ट किंवा पंचांग घ्यावे, त्याला सुकवावे, त्यानंतर त्यास अग्नी द्यावा, त्याचा भस्म बनवावे. त्यानंतर मातीच्या भांड्यात 4 ते 5 पट पाणी घ्यावे. त्यानंतर हाताने मर्दन करून भांडे बंद करून ठेवावे. 1 रात्र त्याला तसंच ठेवावं. दुसऱ्या दिवशी पाणी काढून घ्यावे, त्याला वस्त्र गाळ करावे म्हणजे कापडाच्या वस्त्रामध्ये त्याला गाळावे. त्यानंतर ते घट्ट होईपर्यंत त्याला मंद अग्नी द्यावा आणि मग पुन्हा उन्हात सुकवावे. क्षार कल्पना तयार होते. अशा पद्धतीने क्षार तयार केला जातो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की क्षार कल्पना बनवताना काय काळजी घेतली पाहिजे. तर वनस्पती द्रव्य हे शुष्क असावे म्हणजे कोरडे, ड्राय असावे. त्यानंतर द्रव्य पूर्णपणे जाळावे म्हणजे त्यामध्ये कोळसा असू नये, कंप्लीट त्याचं बर्निंग व्हायला पाहिजे. त्यानंतर जल व्यवस्थित गाळावे, त्याला व्यवस्थित जे आपण वस्त्रगाळ करतो किंवा पाणी जे घेतो त्याला नीट गाळावे. त्यानंतर त्यास मंद अग्नी द्यावा. ज्या ठिकाणी ज्या स्टेप्समध्ये आपल्याला अग्नी द्यायचा आहे तिथे आपण मंद अग्नी द्यावा म्हणजे कमी स्वरूपाचा अग्नी द्यावा. आणि क्षार तयार झाल्यास त्याला काचेच्या बाटलीमध्ये ठेवावा. त्यानंतर क्षार कल्पनेचे गुण किंवा तयार झालेल्या क्षाराचे गुण लघु, वृक्ष, तीक्ष्ण, उष्ण आणि रुचिकर. त्यानंतर त्याचे कर्म दाहकारक, दीपन, छेदन आणि रुचिकर. त्याची मात्रा सांगितली 2 ते 8 रत्ती आणि सवीर्यता अवधी आहे 5 वर्ष. तर हे होते क्षार कल्पनेचे काही पॉईंट्स. तर सिलेबस कॉपी NCSMच्या रसशास्त्राच्या सिलेबस कॉपीनुसार त्याच्यामध्ये क्षार कल्पनेच्या अंडर 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, अपामार्ग क्षार आणि चिंच क्षार. तर अकॉर्डिंग टू एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला तेवढंच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तेवढंच स्टडी करा. पाहूयात त्याचे एक्झाम्पल. त्यामध्ये पहिला आहे अपामार्ग क्षार. आता जेव्हा आपण कोणती कल्पना बघणार व त्याचे एक्झाम्पल बघणार तर त्या एक्झाम्पलची निर्माणविधी ही त्याच्या कल्पनेचीच असणार, म्हणजे जे कॉमन करतो तीच असणार, फक्त त्याचे कंटेंट्स बदलतात. तर इथे सुद्धा विधी सेम, जी निर्माणविधी आपण पाहिली क्षार कल्पनेची तीच निर्माणविधी इथे सुद्धा येणार. त्यानंतर त्याचे घटक द्रव्य. आता अपामार्ग क्षार तयार करतोय म्हणल्यावर घटक द्रव्यामध्ये अपामार्गाचं पंचांग 1 किलो घ्यावं. त्यानंतर त्याचे गुण तीक्ष्ण, उष्ण, अनुपान, मद. त्याचे उपयोग सांगितलेत गुल्म, जीर्णज्वर, शूल व बधिरता. सिलेबस कॉपीनुसार नेक्स्ट एक्झाम्पल आहे चिंच क्षार. त्याची विधीसुद्धा सेम, जी आपण कॉमन क्षार कल्पनेची निर्माणविधी पाहिली तीच आहे. त्याचे घटक द्रव्य चिंचक 1 भाग आणि पाणी 4 भाग. त्याची मात्रा सांगितले 125 ते 250 mg. अनुपान मध आणि त्याची उपयोगिता सांगितलेत अग्निमांद्य, गुल्म, शूल व मूत्राश्मरी इत्यादी व्याधींमध्ये. तर ह्या होत्या क्षार कल्पनेच्या नोट्स. तर ह्या सर्व एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एवढ्या नोट्स केल्या तरी बास आहे. सिलेबस कॉपीनुसार सर्व नोट्स आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तसंच रसशास्त्राचे इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.